पन्हाळा तालुक्यातील येवलूज इथल्या श्री विठ्ठल विकास सेवा संस्थेच्या नूतन वास्तू आणि दुकानगाळांचं उद्घाटन आमदार सतेज पाटील आणि आमदार विनय कोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सहकार चळवळ रुजलेली असून विकास सेवा संस्थांमुळे जिल्हा ताठ मानेनं उभा असल्याचं सांगितलं. सहकार चळवळ वाढीसाठी शेतकऱ्यांनी पुढे यावं, जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांना बँकेच्या माध्यमातून आपलं नेहमी सहकार्य राहील अशी ग्वाही त्यांनी दिली. मागील पिढीनं सहकार चळवळीतून मोठं योगदान दिलंय. सहकार चळवळ टिकली तरच आपण टिकू शकतो असं सांगून सहकार हे दुधाचं भांडं आहे, त्यात मिठाचा खडा पडू देऊ नका असं आवाहन आमदार पाटील यांनी केलं. आमदार विनय कोरे यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना जुन्या पिढीनं त्यांच्या काळात सहकाराला मोठं योगदान दिलं असून उद्याचा काळ आव्हानात्मक असल्यानं सहकार चळवळीला सर्वांनी पाठबळ देण्याची गरज असल्याचं सांगितलं. पीक कर्ज घेणाऱ्या 7/12वरील शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्या शेतकऱ्याची कर्जमाफी करण्याचा धाडसी निर्णय येत्या काही दिवसात जिल्हा बँकेच्या वतीनं घेण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी गोकुळचे संचालक चेतन नरके, एकनाथ पाटील यांनीही मनोगतं व्यक्त केली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, संस्थेचे अध्यक्ष शशिकांत आडनाईक, उपाध्यक्ष सर्जीराव कोले, बाजार समितीचे सभापती प्रकाश देसाई, केडीडी बँकेच्या संचालिका ऋतिका काटकर, पडळच्या सरपंच सविता केकलेकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.